स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। अगं बरं झालं तू भेटलीस. माझं तुझ्याकडे काम होतं. काही घाईत नाहीस ना? नाही. अगं असं काय करतेस तू? सोसायटीच्या इलेक्शनला उभी आहेस ना. हो मग मग सोसायटीच्या जास्तीत जास्त सभासदांची तुला मतं मिळायला पाहिजेत की नाही, म्हणून तुला प्रत्येकाच्या घरी जाऊन तू सोसायटीसाठी काय करू शकतेस हे तुला सांगायला पाहिजे. मध्ये नाही का आपण करकरे काकूंच्याकडे गेलो आणि त्यांना इनडायरेक्टली मत द्या असं सांगितलं. हा पण आजोबा, करकरे काकूंची माझी ओळख होती, बाकी सगळ्यांना मी ओळखत पण नाही. अगं ओळखी ह्या करून घ्यायच्या असतात. पण मला खूप संकोच वाटेल, असं कसं एकदम पहिल्यांदाच जायचं आणि मला मत नाही नाही द्या. नाही. हे बघ, मी येईन ना तुझ्या बरोबर. प्रत्येक घरी मी येईन. खरंच हा? याल? अरे म्हणजे काय, तुला असं एकटी दुकटीला कुठल्याही घरी बरं जाऊन देईन मी. मग कधी जाऊया? हे बघ, म्हणजे आता या रविवारपासून प्रचाराचा नारळ फुटणार. सुलभा, काय करतेस ग? काय नाही हो, काही रेसिपीज लिहून ठेवते. सुलभा, हे घे 2000 आहेत. 2000? कशाला? अगं माझ्या खर्चाचे. काहीतरीच काय बोलताय तुम्ही? तुमच्या खाण्यापिण्याचे पैसे घेणार आहोत का आम्ही? हे बघ सुलभा, खर्च होतोय हे सत्य आहे. मी माझ्या मुलांकडे राहते ना, तेव्हा सुद्धा मी माझ्या खर्चाचे पैसे देते. आणि ते घेतात? धन्य आहे ग बाई. असू दे ग. असू देत काय? तुम्ही मला एक सांगा, अनिल चांगल्या कंपनीत नोकरीला आहे ना, आणि त्याची बायको नोकरी करते. दर महिन्याला कमीत कमी 25,000 तरी इन्कम असेल त्यांचं. आणि सुनील, तोही चांगल्या कंपनीत आहे. आईचा खर्च झेपत नाही त्यांना. बरं, इथे आल्यापासून मी पाहतेय तुमच्यासाठी एकही फोन केला नाही त्यांनी की आई तू कशी आहेस, नीट पोचलीस का? ते आहेच म्हणा, कुठलं आलंय एवढं. हॅलो. हॅलो मामी, सुनील बोलतोय मी. अगं बाई सुनील, 100 वर्ष आयुष्य रे बाबा तुला. तिकडे सगळं ठीक आहे ना? हो का? नाही, फोन केलास म्हणून विचारते. नाही मामी, एव्हरीथिंग इज जस्ट ऑल राईट. आई आहे का तिकडे? हो आहे, देते. हॅलो, कोण सुनील का? काय रे? आई ग, कशी आहेस तू? मी मजेत आहे. काय रे? आई ग, मी फोन अशासाठी केला होता की माझी मीटिंग आहे पुण्याला. हो का? हो, म्हणजे मी येतोय तिकडे. मग ये ना. आणि काय आई, तू इथे आलीस काय, गेलीस काय? थांबायचं नाही का इकडे?
अरे मला वाटलं की संध्याला. ते काही नाही आई, मी तिकडून परत येताना तुला घेऊन येणार आहे बरोबर. बरोबर. अरे आत्ताच तर मी इथे आली आणि लगेच. हे बघ आई, मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. अगं संध्याच मला म्हणत होती की आईंना बरोबर घेऊन ये म्हणून. अरे पण संध्या असं म्हणाली. हो अगं खरंच, मी येतोय, आपण भेटूया मग. बरं. काय हो, काय म्हणाला? बरोबर घेऊन जातो म्हणाला. काय? हो ना, मला सुद्धा आश्चर्यच वाटलं. संध्याने असं कसं काय सांगितलं? मी सांगते, त्यांना तुमच्या पॉलिसी फंडाच्या पैशाबद्दल कळलं असणार. त्यांना कसं कळेल ग? पण अशा बातम्या लपून नाही राहत. हो, पण तो एवढं बरोबर घेऊन जातोय म्हणालाय तर. हे बघा, इतक्या सहजासहजी नका जाऊ. आता या निमित्ताने परीक्षाच करा त्यांची. संध्या असं म्हणणारच, म्हणजे पुन्हा एकदा पैसे घेतले की ये रे माझ्या मागल्या. दुसरं काय? तुम्ही आलेल्या संधीचा बरोबर उपयोग करून घ्या. जरा हुशारीने वागा. मॅम, तुम्हाला या गोष्टीचा त्रास होत नाही? अरे काय करणार, करायलाच लागतं. आपलं नॉलेज अप टू डेट राहावं यासाठी अभ्यास करायलाच लागणार ना. आय रिअली रिस्पेक्ट यू फॉर दॅट मॅम. मला तुला बऱ्याच दिवसापासून एक विचारायचं होतं. एका मुलीला मी नेहमी तुझ्या बरोबर बघते. काय नाव तिचं? रुचा. रुचा. खास मैत्रिणी तुझी? नाही मॅम, शी इज जस्ट अ फ्रेंड. इनफॅक्ट शी इज व्हेरी पकाव. सॉरी, म्हणजे इट्स ओके. आता कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मला या सगळ्या शब्दांची सवय झाली. इनफॅक्ट कधी कधी मला वाटतं की माझा आर्य मोठा होईल तेव्हा मराठी भाषेची संपूर्ण वाट लागलेली असणार आहे. मॅम, मला तुमची आणखी एक गोष्ट फार आवडते. तुम्ही टिपिकल प्रोफेसर सारखं वागत नाही. तुम्ही दुसऱ्याचा प्रॉब्लेम समजायचा प्रयत्न करता, विशेषतः आमच्या जनरेशनचा प्रॉब्लेम. ऍक्च्युली काय सांगू का, समोरच्या माणसाच्या जागी आपण आहोत असं जर विचार मनात आणला आणि कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केला तर इट बिकम्स व्हेरी इझी. अर्थात हे मी आत्ता बोलतेय, पण माझ्या मुलाशी आर्यशी उद्या मी कम्युनिकेट करू शकेन की नाही, आय डोंट नो. वाय नॉट मॅम? गॉड नोज. पुढे काय काय होईल कोणी पाहिलंय. मॅम, जर आर्यन तुमचं नाही ऐकलं तर मी त्याचा कान धरीन. अरविंदा, सुनील येतोय. अरे वा, कधी? परवा. अरे रेस्ट हाऊस वर राहणार आहे, पण दुपारी येतो म्हणाला जेवायला. अरे मग त्यावेळी मी नसणार पण घरी. हो ना, पण त्याला काहीतरी मीटिंग आहे रे, त्यामुळे सकाळी नाही येता येणार. बरोबर, मी करतो, प्रयत्न करतो. तुम्हा लोकांची भेटी नाही झाल्या म्हणाला, म्हणलं येऊन जा. अरविंदा, माझा सुनील फार चांगला आहे रे, पण त्या संध्यानेच काय बाई भरवलं असणार त्याच्या मनात. अरे तिचं कौतुक पण मी काही कमी नाही केलेलं, पण तिला मुळे काही कदरच नाही त्याची. प्रेम आपुलकी तर दूरच. अशा कशा या मुली निपजतात कोण जणे. अगं आता एखाद्याचा स्वभाव असतो तसा, त्याला कोण काय करणार. मला असं नाही म्हणायचं की माझं काही चुकतच नाही म्हणून, पण मी अशी नाही बाप्पा वागले कोणाशी. कधी जेवायलाच द्यायचं नाही, कधी टीव्हीच बघू द्यायचा नाही. पण तुम्ही हे सगळं का सहन करता? इथे तर इतकं ऐकवत असता, इथेही चांगलं सोनवून यायचं. तेच जमत नाही ना. ते संध्याची मला फार भीती वाटते रे. तिथे राहूच नाही असं वाटतं. तो विचार आता तू मनातून काढून टाक, जाऊ दे. मला एकच आशा आहे बघ, एक ना एक दिवस या मुलांना कळेल, निदान मी गेल्यावर तरी. तुला खरं सांगू का, तू खूप दमली आहेस, एकदम स्ट्रेस्ड आउट दिसतेस. खरंय ग. यू नीड अ ब्रेक. कुठेतरी पिकनिकला का नाही जात? अजित पण म्हणत होता कुठेतरी पुण्याबाहेर फिरायला जाऊया. मग जा की, सकाळी जा, संध्याकाळी परत या. हो, कारण तो नेहमी म्हणतो की आपल्याला इथे धड बोलताही येत नाही, आजूबाजूला लोकांची नजरही असते. हो, ते मात्र खरंच. अभि पण तरीही अदिती, तुझा विश्वास आहे ना त्याच्यावर? पक्का? हो. मग निशंक मनाने जा. हो, पण मला ना, मी समजू शकते अदिती. कधी कधी अगं
समोरच्यावर आपला विश्वास असतो पण स्वतःवरच नसतो. खूप नाजूक वेळ असते, तेव्हा स्वतःलाही सांभाळायला लागतं आणि दुसऱ्यालाही. टेक केअर. जा आणि संध्याकाळी वेळेवर परत या. नाही, हो म्हण. हो. अदिती, टेक केअर. थँक्स. कुणाल कोणाचंच ऐकायला तयार नाही. किती समजावलं मी त्याला, रागानी नीट चांगल्यानी, काही त्याला कळतच नाहीये. त्याला आमची परिस्थिती कशी कळत नाहीये तेच मला समजत नाही. त्याला परत जायचं नाही का? त्याला शिकायचंच नाहीये असं म्हणतं. असं कसं चालेल? हे त्यालाच कळत नाहीये ना. किती समजावून बघितलं त्याला. त्या एका आशेवर आम्ही हे सगळं करत होतो. त्याला कळतच नाहीये. परत त्यात ते अजितचं हे असं. अजितचं काय झालं आता? काही नाही ग, रोज रोज भेटता येत नाही ना त्याला, म्हणून त्याची चिडचिड होत असते. लग्नाला तयार आहे ना तो? हो, 1-2 वर्ष थांबीन म्हणला, पण मलाच नकोय ते. बस जास्त लग्नाला उशीर झाला तर काहीतरी. ही वेळा भाई, प्रत्येक गोष्टीचं काय टेन्शन घेतेस? सगळं व्यवस्थित होणार आहे. हाच बरं आता. बस बस बस, पुरे पुरे. मामी अगं केवढं केलंयस तू हे सगळं? अरे मामीनी नाही, रीमानी केलंय सगळं. हो का? हो. खूप छान झालंय खरंच. थँक्स. मी गरम गरम पोळी घेऊन येऊ? नाही नाही नको, बस नाही झालं. मी आणखीन एक पोळी हो, वाढणार please. आहे. थांबा. खरं तर मामा आणि सलील आल्यावर आपण जेवायला बसलो असतो एकत्र. कधी येणार आहेत ते? नाही, त्यांना वेळ लागेल. तू घे ना जेवण. हो ना, इथून मलाही पुन्हा रेस्ट हाऊसवर जायचंय. बॉस येणार आहेत आमचे. हो, हो. किती दिवस राहणार आहेस? अगं दिवस कुठले, उद्याच्या सेवाग्रामनं आपण वापस. हे बघ, तुला बसचा प्रवास झेपणार नाही म्हणून डायरेक्ट ट्रेनचं तिकीट काढले मी नागपूर पर्यंतचं. अरे पण माझं काही नक्की नाहीये. नक्की काय नाही, बॅग भरायला घे. अगं मुलं सुद्धा वाट बघतायत तुझी. खरंच? हो मग. आणि तुझ्यासाठी एक सरप्राईज सुद्धा आहे. सरप्राईज? खास तुझ्यासाठी मी एक रंगीत टीव्ही घेतलाय छोटासा. हो हो तोच ना, हल्ली 5,000 मिळतो तो. हो, म्हणजे हप्त्यावरच घेतलाय मी. हप्त्यावर? हो ना, म्हणजे हप्त्यानेच पैसे देणं बरं पडेल ना आईला. म्हणजे घर खर्चापेक्षा फक्त 500 रुपये महिन्याला जास्ती दिले की झालं. शंतनूचा फोन आला होता रे. शंतनूचा? हो, तो सांगत होता त्याचा रंगीत टीव्ही म्हणे त्यांनी तुला असाच देऊन टाकलाय. हो का? म्हणजे तोच टीव्ही देतोयस ना तू आईला हप्त्यानी? अगं म्हणजे मामी, त्याचं असं आहे की पण आई, तुला पाहिजेच होता ना टीव्ही? हो रे, चांगलंच झालं. मग बरं, मी जातो आता, मला उशीर होतोय. अरे ओ हे काय, तुम्ही जेवलात नाही नीट? नाही नाही नको, झालं माझं, उशीर होतोय मला. बेसिन इथे आहे. हे ठेव घाल. सुलभा, मला बोलली नाहीस तू शंतनूचा फोन येऊन गेला म्हणून? मीच फोन केला होता शंतनूला, सुनीलच्या येण्याचं खरं कारण कळावं म्हणून. म्हणजे? शंतनूनी सुनीलला तुमच्या पॉलिसीच्या पैशाबद्दल सगळं सांगितलं. अगं अवंतिका, बरं झालं तुम्हाला भेटलीच ते. नेहा तुझ्याकडे शिकायला यायला लागली ना तेव्हापासून इतका सुंदर अभ्यास करते बो. यावेळेला नेहा नक्की मेरिटमध्ये येणार तुझ्यामुळे. हा, तुझ्यामुळे हे सगळं घडलं. नाही हो, माझ्यामुळे काय? नाही नाही नाही, असं कसं, तू किती छान शिकवतेस तिला. एनिवे थँक्स. नाही नाही, तू कसली थँक्स? अगं मीच तुला थँक्स म्हणायला पाहिजे. अगं हो,
आणि एक खूप महत्वाचं तुला सांगायचंच राहिलं. तुझा तो मित्र, तो ग वास्तुशांतीच्या दिवशी बघ तुझ्या घरी आला होता. काय बाई नाव विसरले त्याचं, पण तो गोरा गोरा दिसायला छान आहे असा. अगो पण काय सांगते, आम्ही सगळेजण आमच्या फॅमिलीबरोबर हॉटेलमध्ये गेलो होतो. नाही म्हणजे नेहा आली नव्हती हो, 10वीचं वर्ष, तिला कसं नेणार मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं गेलो होतो. अगं तुझा तो मित्र दारू प्यायला होता, भयंकर दारू प्यायला होता. अगं इतकं वाईट वाटलं बघ माझ्या मनाला. इतका दिसायला छान, पण हे वागणं हे असं नाही. जरा सांभाळून राहायला सांग त्याला तू. नाही या वयात हे असं बरं नाही ग, नाही का? हां नाही हां 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 अगं त्याचं नाव आठवलं मला, अनिश पाटेकर त्याचं नाव. भयंकर दारू प्यायला होता. तू जरा समजाव त्याला अगं, या वयात हे बरं नाही म्हणावं, नाही का? मला त्याच्याबद्दल काळजी वाटते म्हणून आपलं सांगितलं मी. हां नाही का? इन वे झालं ते चांगलंच झालं, बरं झालं. इट वॉज मेड पॉइंट ब्लँक क्लिअर. मीटिंग वॉज गुड. मला असं वाटतं या 2 दिवसात सगळे रिपोर्ट्स पण आपण तयार करून टाकू. काही प्रॉब्लेम? ॲक्च्युली सर मला परवापासून 2 दिवस रजा हवी होती. रजा का? फॅमिली प्रॉब्लेम आहे. नाही पण या सर माझा भाऊ कुणाल आहे ना, तो कॉलेज सोडून परत आलाय. मी त्याला खूप समजवलं, पण म्हणत होता मला शिकायचंच नाही आहे पुढे. सर घरात खूप टेन्शन आहे, काय करावं काही कळतच नाही आहे. तू रजा घेऊन टाक, काय हरकत नाही. नाही सर, पण माझं काम. इट्स ऑल राईट. मी सुषमाला सांगेन आणि रिपोर्ट्स बनवून घेईन. नाही, मी उद्या कंप्लीट करून जाते ना सगळं काम. डोंट वरी, विल मॅनेज इट. थँक्यू सर. इट्स ऑल राईट. तू तुझं लीव ॲप्लिकेशन पाठवून दे, मी सँक्शन करून देईन. येस सर. बाय. कसा आहेस? फिट. आज संध्याकाळी काय करतोस? का ग? नाही असंच. बिझी आहेस? कुठे साईट वरती काही प्रॉब्लेम आहे? नाही रे, असंच बाहेर जाऊया कुठेतरी. यू मीन डिनर वगैरे? माझ्या बरोबर? का? तुझ्या बरोबर जाऊ शकत नाही मी डिनरला? तसं नाही, पण इट वॉज अ सरप्राईज. नाही रे, ॲक्च्युली हल्ली खूप डिप्रेस्ड आहे मी. म्हणजे मूड पण नाही आहे माझा आणि आय एम रिअली फीलिंग व्हेरी सॅड अँड डिप्रेस्ड. आय वॉन्ट टू गेट ड्रंक. सांग ना, तू कुठे जातोस रोज? मी पण येते तुझ्याबरोबर. वाव, गुड इम्प्रूव्हमेंट. अनिश, अनिश अरे काय झालंय तुला? हे काय चाललंय तुझं? काका काकूंनी पण मला सांगितलं आणि बाहेरनं पण खूप ठिकाणून ऐकलंय. हे काय चालवलंयस तू? अरे दुःख विसरण्याचा हाच एक उपाय असेल तर खरंच मी पण येते तुझ्याबरोबर. दोघेही दारू पिऊया. चल. अवी, आर्या कसं आहे? आणि तुझं नवीन घर कसं आहे? शेजारचे पाजारचे चांगले आहेत ना लोक? अनिश, मी तुझ्याशी एका वेगळ्या आणि महत्वाच्या विषयावर बोलतेय. मी पण महत्वाचंच बोलतो ना अवी. मी तुझ्याबद्दल बोलतोय. कसं चाललंय तुझं? छान चाललंय ना तुझं? अनिश, यू आर इम्पॉसिबल. तुला कळत नाहीये का तुझ्या या वागण्यामुळे आम्हाला सगळ्यांना किती त्रास होतो? आई बाबांना काय वाटतंय तुझ्या, माहितीये तुला? माझ्या आई वडिलांना कसं कन्व्हिन्स करायचं, त्यांना कुठल्या पद्धतीने समजावायचं हे मी ठरवीन ना. मला कोणी सांगण्याची गरज नाही.
आय नो व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड अबाउट लाईफ. हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तू फक्त स्वतःचाच विचार करणार आहेस का? नाही नाही, कर पण मलाही करू दे ना. माझ्या आयुष्याचा विचार मला करू द्या. इफ यू कांट हेल्प मी, प्लीज डोंट कम अँड बॉदर मी. ओके अवी, आयुष्यात काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे याची मला चांगलीच परख आहे, चांगलं माहिती आहे. मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगू द्या प्लीज. त्यामध्ये तुम्ही कुणी येऊन मला प्लीज डिस्टर्ब करू नका. मला समजवण्याचाही प्रयत्न करू नका. मी समजणार नाही. फॉर गॉड's sake, प्लीज लीव मी अलोन. लीव मी अलोन. ओके